हॅलो स्टुडंट, आज आपण 12वीचा दुसरा चॅप्टर सुरू करत आहोत. दॅट इज कॉल्ड सोल्युशन. तर सोल्युशन किती प्रकारचे असतात, सोल्युशन कसं बनवलं जातं हे आपल्याला आधी शिकायचं आहे. सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन कसं बनवतात, सोल्युशन सोल्यूट प्लस सॉल्व्हंट गिव्ह सोल्युशन. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट गिव्ह सोल्युशन. तर आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आपल्याला सोल्युशन म्हटलं की आपल्याला करंट लागतो की लिक्विड सोल्युशन. तर लिक्विड सोल्युशनच असतं असं काही नाही. तर त्या पद्धतीने गॅसेस सोल्युशन असू शकतं, सॉलिड सोल्युशन असू शकतं आणि लिक्विड सोल्युशन पण असू शकतं. मग या पद्धतीने मग ह्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, तर सोल्यूट प्लस सॉल्व्हंट गिव्ह सोल्युशन हे माहिती आपल्याला. तर सोल्यूट म्हणजे काय, मिनिमम क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स इन सोल्युशन. Of that solution, minimum quantity of substance is called as a solute. म्हणजे कमी क्वांटिटी, less quantity of substance, less quantity of component, less quantity component is called as a solute. आणि greater quantity of component that is called solvent. Greater quantity of component that is called solvent. दोघं जण मिक्स झाल्यानंतर तयार होतं ते सोल्युशन. दोन्ही मिक्स तयार होतं. दोन्ही मिक्स केल्यानंतर तयार होतं ते सोल्युशन. मग आता हे सोल्युशन किती प्रकारचे आहेत, तर सोल्युशन हे दोन प्रकारचे आहेत. एक तर होमोजिनियस सोल्युशन, हेटेरोजिनियस सोल्युशन, असे दोन प्रकारचे आहेत. होमो मीन्स सेम, सो कम्प्लीटली मिक्सिबल, मिक्स होणारे दोन जे कंपोनेंट आहेत सोल्यूट अँड सॉल्व्हंट, दे आर कम्प्लीटली मिक्सिबल विथ इच अदर. That type of solution is called as a homogeneous solution. Miscible म्हणजे काय, मिक्स होणारे, टोटली मिक्सिबल विथ इच अदर. आपण त्यांना मिक्स करू शकत, आपण त्यांना सेपरेट करू शकत नाही असे सोल्युशन म्हणजे कम्प्लीटली मिक्सिबल सोल्युशन, दॅट इज कॉल्ड एज अ होमोजेनियस सोल्युशन. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो, दॅट इज कॉल्ड हेटेरोजेनियस सोल्युशन. सो हेटेरोजेनियस सोल्युशन मध्ये काय म्हणता येईल आपल्याला की the two component that is solute and solvent are immiscible with each other. मिक्स होत नाही, मिक्स होणारे मिक्सिबल, इमिक्सिबल म्हणजे काय, मिक्स न होणारे. सो solute and solvent they are not completely miscible with each other, म्हणजे युनिफॉर्म मिक्सचर त्याचं तयार होत नाही, त्याला काय म्हणायचं, हेटेरोजेनियस सोल्युशन. मग हे सोल्युशन तुम्हाला माहिती आहे, solute प्लस सॉल्व्हंट गिव्ह सोल्युशन. या दोन टाइपचे सोल्युशन्स असतात. त्याच्यानंतर ती टाइप्स ऑफ सोल्युशन. ट्रू सोल्युशन म्हणजे काय, तर ट्रू सोल्युशन म्हणजे होमोजेनियस सोल्युशन. ट्रू सोल्युशन म्हणजे काय, होमोजेनियस सोल्युशन. होमोजेनियस सोल्युशन, द सोल्यूट अँड सॉल्व्हंट व्हिच आर कम्प्लीटली मिक्सिबल, कम्प्लीटली मिक्स विथ इच अदर. दॅट टाइप ऑफ सोल्युशन इज कॉल्ड एज अ ट्रू सोल्युशन और होमोजेनियस सोल्युशन. त्यानंतर आपण बघणार आहे बायनरी सोल्युशन. जर त्या कंपोनेंट मध्ये नेक्स्ट इज अ बायनरी सोल्युशन. सो बायनरी सोल्युशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक सोल्यूट आहे आणि एक सॉल्व्हंट आहे. त्याच्यामध्ये एक सोल्यूट आहे, एक सॉल्व्हंट आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण साखरेचं पाणी बनवलं, चहा उकळायला ठेवलाय आणि आपण साखरेचं पाणी करायचं, साखर टाकली त्यात पाणी टाकलं, मग ते जे सोल्युशन तयार होईल त्यात दोनच कंपोनेंट, एक सोल्यूट आणि दुसरा सॉल्व्हंट. मग त्याला काय म्हणायचं, बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर जर कंपोनेंट जास्त असतील, एक सॉल्व्हंट आणि दोन सोल्यूट असतील, तर आपण त्या पद्धतीने टर्चरी सोल्युशन म्हणू शकतो किंवा त्यानंतर क्वार्टरनरी, या पद्धतीने सोल्युशन्स तयार होतात. मग आपल्याला फक्त इथे या चॅप्टरमध्ये फक्त आपल्याला बायनरी सोल्युशनचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे सोल्युशन्स कुठल्या टाइपचे असतात हे बघायचे आपल्याला. कारण सोल्यूट कसा असतो, सोल्यूट मे बी सॉलिड, लिक्विड और गॅस. सॉल्व्हंट मे बी सॉलिड, लिक्विड और गॅस. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे कमी क्वांटिटी ऑफ सबस्टन्स असेल त्याला सोल्यूट म्हणायचं, जास्त क्वांटिटी ऑफ कंपोनेंट जो असेल त्याला सॉल्व्हंट म्हणायचं, आणि तयार होणारं असतं ते सोल्युशन. तर सोल्युशन कुठल्या फेजमध्ये, म्हणजे वेदर इट इज सॉलिड, लिक्विड और गॅस, ते कुठल्या फेजमध्ये हे आपल्याला कसं कळणार आहे, तर त्या पद्धतीत आपण जी सॉल्व्हंटची फेज घेऊ तीच सोल्युशनची फेज असते. जी सॉल्व्हंटची फेज घेऊ तीच आपली सोल्युशनची फेज असते. तर आता आपण हे बायनरी सोल्युशन, वेगवेगळे 9 टाइपचे बायनरी सोल्युशन आहेत. तर ह्या 9 टाइपच्या बायनरी सोल्युशनचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर आपण हे टाइप हे घेऊया आता, सोल्यूट प्लस
आधी घेऊया सॉलिड. सॉल्व्हंट घ्यायचा तर सॉलिड सॉलिड, त्यानंतर सॉलिड. सेकंड टाइप लिक्विड लिक्विड. मी हे सॉलिडची नावं आधी लिहून घेते. त्यानंतर गॅस गॅस गॅस. कारण हे 9 प्रकारचे सोल्युशन तयार होतात, त्या पद्धतीने आपण सॉल्यूट हा सॉलिड आहे. सॉलिड सॉलिड आहे, सॉल्व्हंट हा सॉलिड घेतला. सपोज सॉलिड पण सॉलिड आहे, सॉल्व्हंट पण सॉलिड आहे. आम्ही तुम्हाला एक काय सांगितलं की सॉलिड म्हणजे मिनिमम क्वांटिटी ऑफ कंपोनंट, सॉल्व्हंट म्हणजे मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ कंपोनंट. तर सॉलिड सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट पण सॉलिड आहे. मग ह्याचे एक्झाम्पल आपल्याला काय घेता येतील तर वेगळे वेगळे एलॉय. वेगळे वेगळे एलॉय. एलॉय म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ब्रास. ब्रासमध्ये आपल्याला काय असतं तर कॉपर आणि झिंक. कॉपर हा मेन कंपोनंट झाला आणि झिंक इज एक मिनिमम क्वांटिटी. त्याच्या पद्धतीने मग सॉल्यूट हा झिंक झाला आणि सॉल्व्हंट काय झाला आपला कॉपर. त्यानंतर पण बघूया सेकंड एक्झाम्पल. सॉलिड जर सॉलिड असेल, सॉल्व्हंट लिक्विड आहे, सॉलिड सॉलिड आहे आपलं आणि सॉल्व्हंट लिक्विड आहे. तर आपल्याला हे सॉलिड मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ सबस्टन्स, सॉलिड स्मॉल क्वांटिटी ऑफ सबस्टन्स. मग शुगर सोल्युशन. शुगर dissolved in water, dissolved in water. शुगर dissolved in water हे एक्झाम्पल घेता येईल. त्यानंतर सॉलिड सॉल्यूट आहे आणि सॉल्व्हंट कसं आहे गॅस आहे. सॉलिड सॉल्यूट आहे, सॉल्व्हंट हा कसा आहे गॅस आहे. आता सॉलिड सॉल्यूट म्हणजे कमी क्वांटिटी. सॉलिडची कशी पाहिजे कमी क्वांटिटी, बिगर क्वांटिटी कशाची पाहिजे गॅसची पाहिजे. मग आपल्याला काय म्हणता येईल की डस्ट. डस्ट इन एअर. डस्ट इन एअर. एअर इज द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ गॅसेस आणि त्याच्यामध्ये जर आपण डस्ट टाकली, डस्ट कशी असते सॉलिड असते, मग आपल्याला ते उदाहरण तिथं घेता येईल. जर आपलं सॉलिड हा लिक्विड आहे, सॉलिड हा लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट सॉलिड आहे. सॉलिड हा लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट सॉलिड आहे. मग ह्याचे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे. तर याचे एक्झाम्पल सांगता येईल की अमलगम. अमलगम दॅट इज मर्क्युरी. मर्क्युरी इन मेटल, इन अदर मेटल, दॅट इज मर्क्युरी अमलगम. त्याला काय म्हणते अमलगम ऑफ मेटल. अमलगम म्हणजे काय मर्क्युरी. त्याला आपण मर्क्युरी अमलगम असं नाही म्हणत. अमलगम ऑफ सोडियम, अमलगम ऑफ मॅग्नेशियम असं म्हणलं जातं. तर मर्क्युरी, मर्क्युरी कसं आहे लिक्विड स्टेट मध्ये. सॉलिड कुठला आहे कुठलाही मेटल, सोडियम और आपल्याला दुसरे एक्झाम्पल्स घेता येतील. फॉर एक्झाम्पल सोडियम, सोडियम अमलगम. आपल्याला या टाईपची उदाहरणं आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिएक्शनला कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात. त्याच्यानंतर आपण जर सॉलिड हा लिक्विड आहे, सॉल्व्हंट हा लिक्विड आहे. सॉलिड पण लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट पण लिक्विड आहे. मग आपल्याला त्याचं उदाहरण घेता येईल अल्कोहोल. अल्कोहोल और इथेनॉल. और इथेनॉल C2H5OH in water. In water, that is alcohol in water. Ethanol in water. हे पण एक्झाम्पल घेता येईल. आपला जर सॉलिड हा लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट कसं आहे गॅस आहे. सॉल्व्हंट कसं आहे गॅस आहे आणि सॉल्यूट कसं आहे लिक्विड आहे. मग आता आपल्याला याचं उदाहरण घेता येईल की लिक्विड. लिक्विड कमी क्वांटिटी पाहिजे, गॅसची जास्त क्वांटिटी पाहिजे. मग आपण त्याच्यावर विचार करायचा. मग विचार केल्यावर असं लक्षात येतं की मॉइश्चर इन एअर. मॉइश्चर इन एअर हे उदाहरण घेता येईल. मॉइश्चर इन एअर. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. सॉलिड कसं आहे आपला गॅस आहे. सॉल्व्हंट आपण कुठला घेणार आहे प्रथम सॉलिड, त्यानंतर लिक्विड आणि नंतर गॅस. या पद्धतीने आपण घेणार आहोत. तर सॉलिड कसं आहे गॅस आहे, कमी क्वांटिटी, कमी क्वांटिटी गॅस. आणि सॉलिड कसं आहे सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंट कसं आहे आपला सॉलिड. मी याचं उदाहरण आपल्याला ड्युरिंग द हायड्रोजनेशन प्रोसेस the oil is converted to fat. During the hydrogenation process the hydrogen is added. मग हायड्रोजनेटिंग एजंट आता 11वी मध्ये आपण शिकलं. हायड्रोजनेटिंग एजंट कुठले असतात निकेल, पॅलेडियम, प्लॅटिनम या टाईपचे असतात. तर हायड्रोजन वायू त्या
मेटलवर ॲब्झॉर्ब केला जातो आणि ज्या वेळेला ऑइल त्या मेटलवरून सोडलं जातं त्यावेळेला अनसॅच्युरेटेड म्हणजे सी डबल बॉन्ड सी इज कन्वर्टेड टू सी सिंगल बॉन्ड सी. दॅट टाइम हायड्रोजनेशन टेक्स प्लेस. हायड्रोजनेशन मग काय म्हणता येईल? हायड्रोजन absorb or adsorb on nickel or platinum or palladium. Nickel, platinum or palladium. Adsorb on nickel, palladium, platinum. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया. सोल्यूट आपला गॅस आहे आणि सॉल्व्हेंट कसं आहे? लिक्विड आहे. सोल्यूट गॅस आहे, कमी क्वांटिटी, गॅसची कमी क्वांटिटी आणि लिक्विडची जास्त क्वांटिटी पाहिजे. मग याला आपल्याला काय उदाहरण घेता येईल? ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर. काय म्हणता येईल? ऑक्सिजन स्मॉल क्वांटिटी किंवा कार्बन डायऑक्साइड स्मॉल क्वांटिटी डिझॉल्व्ड इन वॉटर. कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ड इन वॉटर म्हणजे आपले कोल्ड ड्रिंक जे असतात त्याचं डिझॉल्व्ड इन वॉटर. सो कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ड इन वॉटर ते एक्झाम्पल झालं आपलं गॅस. गॅस म्हणजे काय? सोल्यूट आहे, कमी क्वांटिटी. लिक्विड कसं पाहिजे? जास्त पाहिजे. मग कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ड इन वॉटर इज द बेस्ट एक्झाम्पल. आता आपल्याला सोल्यूट पण गॅस आहे, सॉल्व्हंट पण गॅस आहे. सोल्यूट पण गॅस आहे, सॉल्व्हंट पण गॅस आहे. तुम्ही 11वी सायन्समध्ये प्रॅक्टिकलला गेला असाल तर प्रॅक्टिकलला जे काही वायू तयार होतात, जे कुठले पण वायू तयार होतात ते कमी क्वांटिटीचे असतात आणि नंतर तो वास त्या वेळेला त्या क्षणाला तो वास जास्त असतो, परंतु तो नंतर डिफ्यूज होतो, त्या एअर बरोबर मिक्स होतो. मग आपल्याला ते पण म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल मिनिमम क्वांटिटी ऑफ H2S in air. मिनिमम क्वांटिटी ऑफ H2S in air हे पण उदाहरण घेता येईल. किंवा गॅसमध्ये ट्रेस इलेमेंट्स जे असतात की झिरो ग्रुप इलेमेंट्स जे आहेत ते मिनिमम क्वांटिटीचे असतात इन एअर मध्ये काय? सो मिक्सचर ऑफ एअर. काय उदाहरण घेता येईल? मिक्सचर ऑफ एअर. हे इज द वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस. सो आपल्याला सोल्युशन हे 9 प्रकारचे पडतात. तर या पद्धतीने सोल्यूट अँड सॉल्व्हंट. हे सोल्यूट मे बी सॉलिड, लिक्विड और गॅस. सॉल्व्हंट मे बी सॉलिड और लिक्विड और गॅस. मग या पद्धतीने आपल्याला हे 9 प्रकारचे टाइप्स ऑफ सोल्युशन पडतात. तर आपल्याला हे कुठल्या टाइपचं सोल्युशन आहे, असं याच्यामध्ये कुठल्या टाइपचं सोल्युशन आहे, याच्यात सॉल्व्हंट कुठला आहे, याच्यात सोल्यूट कुठला, असा साधा प्रश्न विचारला जाऊ शकेल. आता आपण नेक्स्ट बघूया डायल्यूट सोल्युशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन यांचा अभ्यास करूया. सो डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? डायल्यूट सोल्युशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आपण लॅबमध्ये बघितलेलं आहे. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? मिनिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? मिनिमम अमाउंट ऑफ सोल्यूट. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? मिनिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट टू फॉर्म अ सोल्युशन. म्हणजे त्याच्यामध्ये मेन जे कंपोनंट आहे सोल्यूटचं कंपोनंट कसं असणार आहे? कमी असणार आहे. त्याला आपण डायल्यूट सोल्युशन म्हणतो. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये काय म्हणतो आपण? मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट. मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट. म्हणजे प्रमाण असतं की समजा आपण एक अर्धा लिटर सपोज आपण याच्यामध्ये किती टाकलं? 1/4 kg ऑफ शुगर. फॉर एक्झाम्पल आपलं जनरल कॉमन एक्झाम्पल म्हणजे घरातलं घेतोय. 1/4 kg ऑफ शुगर डिझॉल्व्ड इन 1 liter. डिझॉल्व्ड इन 1 liter ऑफ वॉटर. डिझॉल्व्ड इन 1 liter ऑफ वॉटर. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनला काय म्हणता येईल? फॉर एक्झाम्पल अर्धा किलो साखर 1 लिटरमध्ये डिझॉल्व केली किंवा 1 किलो साखर 1 लिटरला डिझॉल्व केली. हे झालं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. तर आपण साधारण लॅबमध्ये या टाइपचे सोल्युशन्स बघतच असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आता मी लिहिलं, प्रमाण लिहिलं, एक पाव 1/4 kg ऑफ शुगर इज डिझॉल्व्ड इन 1 liter. दॅन 1 kg ऑफ सोल्युशन डिझॉल्व्ड इन 1 liter. मग हे काय आपण सांगितलं? मी प्रमाण सांगितलं. कॉन्सन्ट्रेशनचं प्रमाण सांगितलं की या प्रमाणामध्ये हे टाकलेलं आहे. मग ते आपल्याला कळतं की युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड काही कॉन्सन्ट्रेशनचे युनिट्स आहेत. मग ते आपल्याला ते
अमाऊंट असेल, या पद्धतीने त्याचा अभ्यास सगळेजणच करतात. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची युनिट्स बघायचे जे आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेले आहे. सो डिफरंट टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन मीन्स हाऊ मच अमाउंट ऑफ सॉल्यूट इज डिझॉल्व्ड पर लिटर ऑफ सॉल्व्हेंट गिव्ह सोल्युशन और पर लिटर ऑफ सोल्युशन. मग या टाइपचे वेगवेगळे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, त्या आपल्याला आधी 11वी मध्ये स्टडी केलेलेच आहे, परंतु आपण जस्ट इथं रिवाइज करूया. तर पहिलं येतं म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचे युनिट्स. पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय मास. मास म्हणजे काय? मास आपण कशाने दाखवतो? W/W. कशाने दाखवतो? मास W ने दाखवतो. W स्मॉल w बिगर w, त्या पद्धतीने W ने दाखवतो. पर्सेंटेज म्हणजे काय? 100 ने गुणायचं आहे. सो मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्यूशन, मास ऑफ सोल्यूशन इनटू 100. कारण आपण काय करतोय? मासचं पर्सेंटेज काढतोय, म्हणून आपल्याला त्याला काय करायचंय? मल्टिप्लाइड बाय 100. सो मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्यूशन मल्टिप्लाइड बाय 100. या पद्धतीने होणार आहे आपलं. तर टोटल मास ऑफ सोल्यूशन, मास ऑफ सोल्यूशन किती असणार आहे? टोटल मास ऑफ सोल्यूशन. सपोज पर्सेंटेज बाय मास, त्याचं आपल्याला उदाहरण घेता येईल. 10% ग्लुकोज सोल्यूशन कसं बनवायचं? 10% ग्लुकोज सोल्यूशन आपल्याला सांगितलं की बनवा 10% ग्लुकोज सोल्यूशन. मग आपल्याला या पद्धतीने आपल्याला बनवता येईल. मास ऑफ सोल्यूट इथे 10% ग्लुकोज असं जर म्हणलेलं आहे, तर मास ऑफ सोल्यूट म्हणजे ग्लुकोज हे किती घ्यायचं? आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचं. त्यानंतर आपण काय म्हणतोय? मास ऑफ सोल्यूशन. तर पर्सेंट म्हणजे काय? 100. मग 100 ml बनवायचं, पर्सेंट बनवायचं. मग हे 10 ग्रॅम ऑफ ग्लुकोज झाला आणि टोटल सोल्यूशन हे आपलं 100 आहे. टोटल सोल्यूशन किती आहे? 100 ग्रॅम. त्यातलं आपलं 10 ग्रॅम हा 10% ग्लुकोज आपल्याला बनवायचे. मग 10% ग्लुकोज म्हणजे 10 ग्रॅम ग्लुकोज वर लिहायचं. डिनॉमिनेटरला आपल्याला 100, कारण काय 90 ml आपल्याला सॉल्व्हेंट घ्यायचं आहे. मग त्या पद्धतीने मग हे किती होणार आहे सोल्यूशन? मग हे या पद्धतीने आपल्याला वी गेट 10% ग्लुकोज सोल्यूशन पाहिजे. त्यानंतर आपण बघूया पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ लिटर, सेंटीमीटर और मीटर क्यूब और डेसिमीटर क्यूब. या पद्धतीने आपल्याला व्हॉल्यूमचे वेगवेगळे युनिट आहेत. तर व्हॉल्यूम आपण कशाच मोजतो? तर लिक्विडची मोजत असतो. मग आपल्याला मास नाही म्हणायचं. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट बघा, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन. आम्ही फक्त कुठली टर्म्स खोडली आहे? मासची टर्म्स खोडलेली आहे. सो पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम म्हणजे काय? V/V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय 100. हा आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. एक्झाम्पल घेता येईल आपल्याला की व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट सपोज किती? 10 ml 10% इथिल अल्कोहोल बनवा. इथिल अल्कोहोल. So how to prepare this 10% ethyl alcohol? So 10 ml of ethyl alcohol. How to prepare 10 ml of ethyl alcohol? Dissolve up to 10 ml of ethyl alcohol. Dilute to 100 ml. Dilute to 100 ml by water. By water because water is a universal solvent and ethyl alcohol हे water मध्ये dissolve होतं. मग आपण water पण यूज करू शकतो. सो 10% ऑफ इथिल अल्कोहोल कसं घ्यायचं? कसं बनवायचं? सो 10 ml ऑफ इथिल अल्कोहोल डायल्यूट टू 100 ml ऑफ 100 ml बाय वॉटर. सो फॉर्मेशन ऑफ इथिल अल्कोहोल. पण या पद्धतीने आपण इथे व्हॉल्यूम 10 घ्यायची सोल्यूटची. त्यानंतर इथे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर, व्हॉल्यूम ऑफ वॉटर 10 आणि 90 अशी मिळून सोल्युशनची व्हॉल्यूम किती झाली? 100 गुणिले 100. वी गेट 10% ऑफ इथिल अल्कोहोल. After that you have to parts per million. Parts per million. आता इथे पर्सेंट होतं, तर पर्सेंट मध्ये आपण काय घेतो? 100. 100 म्हणजे पर्सेंट मध्ये आपण एक्सप्रेस करताना 100
पार्ट्स पर मिलियन घेत असताना पर्सेंटेज हे शब्द खोडायचा आहे. पार्ट्स पर मिलियन बाय व्हॉल्यूम. पार्ट्स पर मिलियन बाय व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 10⁶. हे कधी होतं? मिनिमम क्वांटिटी ऑफ अ सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल आपल्याला क्लोरीन वायू शुद्धीकरणासाठी क्लोरीन वायू हा पाण्यामध्ये मिसळला जातो. मग आपण जास्त प्रमाणात जर क्लोरीन वायू टाकला तर आपल्याला तो घातक असतो. तर आपल्याला कमी प्रमाणात वायू त्याच्यात मिसळला जातो तर तो कशामध्ये मोजतात ना? पार्ट्स पर मिलियन या पद्धतीने तो ऍड केला जातो. जर आपण इथं पर्सेंटेज ppm बाय मास जर घेतलं तर आपल्याला इथे डब्ल्यू करावं लागेल आणि व्हॉल्यूम शब्द खोडून आपल्याला तिथे मास घ्यावा लागेल. व्हॉल्यूम शब्द खोडून आपल्याला तिथे कुठला शब्द घ्यावा लागेल? मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 10⁶ त्या पद्धतीने. तर हे झालं आपलं पार्ट्स पर मिलियन, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम आणि पार्ट्स पर मिलियन चे दोन्ही टाइप्स झाले. त्यानंतर आपण बघायचं आहे की मोलॅरिटी. त्यानंतर आपल्याला टर्म बघायची आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी हा शब्द तुम्ही नीट बघायचा आहे. मोलॅरिटी आहे का मोलॅलिटी आहे? तर इज इक्वल टू मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by volume of solution. Volume is equal to number of moles of solute divided by volume of solution in liter. So number of moles आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. number of moles so 1 mole is equal to आपल्याला 11वी सायन्स मध्ये आपण बघितलेलं आहे. 1 mole is equal to its molar mass of substance is equal to 22.4 molar mass of substance. Molecular weight is equal to 22.4 liter is equal to काय म्हणता येईल 6.022 into 10⁻23 particles. परंतु आपल्याला पार्टिकल्स डोळ्यांना दिसत नाहीत, आपण ते मोजायचे तरी करू. मग आपण 1 मोल ऑफ सबस्टन्स कशाच्या भाषेत मोजतो? मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम्स. आपण कसं मोजतो? मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम्स. कारण जनरली ते सॉलिड असेल तर आपण त्याचं मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम्स असं घेतो. सो मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इथे जर आपल्याला 1 मोल असेल, 1 जर असेल शब्द तर 1 मोल इज इक्वल टू 1 ग्रॅम मोलार मॉलिक्युलर वेट. म्हणजे किती? फॉर एक्झाम्पल जर सोडियम हायड्रॉक्साइड घ्यायचं झालं टू प्रिपेअर 1 मोल सोल्युशन, 1 मोलार सोल्युशन और 1 मोल ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड जर आपल्याला घ्यायची झाली तर सोडियम हायड्रॉक्साइडचं मॉलिक्युलर वेट किती येतं? 40. सो 40 ग्रॅम ऑफ NaOH इक्वल टू मॉलिक्युलर वेट इक्वल टू 22.4 लिटर व्हॉल्यूम इक्वल टू त्या 40 ग्रॅम मध्ये किती पार्टिकल्स असतात, किती मॉलिक्यूल असतात NaOH चे? तर 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. एवढे मॉलिक्युल्स असतात. मग आपल्याला जनरली आपण हे इथं आता लिहिलंय मी की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N is represented by 4. नंबर ऑफ मोल आपण कशी दर्शवतो? N ने दर्शवतो. मग मोल्स आपण जनरली कसं काढतो? तर गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट हे झालं मोल्स ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. समजा आपल्याला दिलं की 80 ग्रॅम्स 80 grams of NaOH 80 grams of NaOH contain how many moles? किती मोल्स असतात? मग आपल्याला हे माहिती आहे NaOH चं मोलार मास 23 प्लस NaOH चं मोलार मास किती येतं? 23 प्लस 16 प्लस 1 इज इक्वल टू 40. सो 40 ग्रॅम इक्वलेंट टू 1 मोल. मी इथे किती घेतलेले आहेत आपण? 80 म्हणजे किती? 40 multiplied by 2 we get the 18. So here we have the 2 moles. किती येणार आहे आपल्याला उत्तर त्याचं? 2 ग्रॅम 2 मोलार मास त्याचे 2 म्हणजेच काय म्हणता येईल? 2 मोल्स 2 मोल ऑफ NaOH. मग आपल्याला हे नंबर ऑफ मोल्स कसे काढणार आहे आपण? गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट म्हणजे कसं काढायचं आपल्याला? सम ऑफ atomic weight of molecule. Sum of atomic weight of different atoms of molecule.
मॉलिक्युलर वेट. मग आपल्याला जर त्याचे ॲटॉमिक मास माहिती असतील प्रत्येकाचे, ॲटॉमिक मास माहिती असतील तर जनरली काही थोडेसे लक्षात ठेवायचे. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, सोडियम, पोटॅशियम असे थोडे थोडे लक्षात ठेवायचे आपण आणि त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, मोलार मास काढू शकतो. सो गिवन वेट डिवाइडेड बाय मोलार मास. गिवन वेट आपण बॅलन्सवर मोजू शकतो, दॅट इज द गिवन वेट. आणि मॉलिक्युलर वेट सुद्धा मोजू शकतो, परंतु आपल्याला किती घ्यायचंय, कुठल्या मॉलिक्युलचं किती आहे मोलार मास हे आपल्याला हे या पद्धतीने काढावं लागणार आहे. सो मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट आपण कसं काढतो, या पद्धतीने गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मग 2 मोल्स ऑफ NaOH डिझॉल्व पर लिटर. 2 मोल्स ऑफ सोल्युशन डिझॉल्व पर लिटर किती तयार झाले. मग आपल्याला समजा 2 मोलार, मोलार कशाने, मोलॅरिटी कशाने रिप्रेझेंट करतो आपण, कॅपिटल M. कशाने रिप्रेझेंट करतो, कॅपिटल M. हाऊ टू प्रिपेअर दिस 2 मोलार NaOH. आपल्याला प्रश्न पडला लॅबमध्ये, आपल्याला तयार करायला सांगितलं की 1 मोलार NaOH करा किंवा 2 मोलार NaOH करा जर आपल्याला सांगितलं. सो हाऊ टू प्रिपेअर द 2 मोलार NaOH. सो 2 मोलार NaOH आपल्याला फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. सो मग आपल्याला हे किती घ्यावं लागणार आहे, 2 मोल्स म्हणजे किती घेणार आहे आपण, 40 गुणिले 2. किती घेणार आहे, 40 गुणिले 2, 40 मल्टिप्लाइड बाय 2. दॅट इज 1 मोल किती येतं आपल्याला, 40 ग्रॅम. मग 40 गुणिले 2 दॅट इज 80 ग्रॅम्स डिझॉल्व 1 लिटर ऑफ वॉटर. 80 ग्रॅम ऑफ सोल्यूट dissolve, 80 gram of NaOH dissolve in 1 liter of water, we get the 2 molar solution of NaOH. आता आपल्याला हे माहिती आहे की चार्ल्स मध्ये व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आपल्याला काय म्हणतो, चार्ल्स काय सांगतो की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आणि म्हणतो की मोलॅरिटी टर्म ही कशी आहे, टेम्परेचर डिपेंडेंट. कारण आपण इथे व्हॉल्यूम घेतलेली आहे, मग व्हॉल्यूम फॅक्टर इज रिलेटेड टू टेम्परेचर, हेन्स दिस मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडेंट फॅक्टर. नाउ द नेक्स्ट टर्म इज मोलॅलिटी. नेक्स्ट टर्म इज मोलॅलिटी. मोलॅलिटीचा आपण अभ्यास करूया. सो मोलॅलिटी मग फरक काय येणार आहे आपल्याला, तर हे सेमच आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे सेमच आहे, फक्त व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर हे बदलणार आहे आपण. तर आता आपल्याला मोलॅलिटी मध्ये काय घेणार आहे आपण, मास ऑफ, आपण काय घेणार आहे मास. त्याच्यामध्ये आपण ते जी टर्म आहे मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज सेम. number of moles of solute, numerator factor is same, mass of solvent in kg, mass of solvent in kg हे टर्म बदलणार आहे. दोन्ही इथे काय, मास, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, 1 मोल इज इक्वल टू, मोल आपण कसं कॅल्क्युलेट करतो, परत एकदा मोल इज इक्वल टू गिवन वेट डिवाइडेड बाय मोलिक्युलर वेट और मोलार मास. हे आपण ग्रॅम्स मध्येच मोजतो, हे आपण ग्रॅम्स मध्येच मोजतो आणि मास ऑफ सॉल्व्हेंट पण आपल्याला ग्रॅम्स मध्येच मोजायचे. मग आपल्याला मोलॅरिटी रिप्रेझेंटेड बाय स्मॉल m. मग हे स्मॉल m. हाऊ टू प्रिपेअर 2 मोलर सोल्युशन ऑफ NaOH. आपल्याला सांगितलं की 2 मोलर सोल्युशन ऑफ NaOH कसं बनवणार, तर 2 मोलर सोल्युशन ऑफ NaOH आपण कसं बनवणार, तर गिवन म्हणजे 2 मोल्स गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट या पद्धतीने 2 मोल NaOH. 2 मोल NaOH कसं, 1 मोल म्हणजे किती असतं, आताच आपलं झालं स्टडी, 1 मोल इज इक्वल टू 100 ग्रॅम्स ऑफ NaOH. 1 मोल किती असतं, 100 ग्रॅम ऑफ NaOH. मग 2 करायचं आहे तर मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 80 ग्रॅम ऑफ NaOH डिझॉल्व मास ऑफ सॉल्व्हेंट इन kg. आता इथे काय करणार आपण, मास ऑफ सॉल्व्हेंट इन kg. सपोज द सॉल्व्हेंट आपण वॉटर वापरलं तर त्याचं सुद्धा आपल्याला मास घ्यावं लागणार आहे, लिटर मध्ये तो घ्यायचा नाही. सो मास ऑफ सॉल्व्हेंट दॅट इज फॉर एक्झाम्पल वॉटर जर घेतला तर मास 1 kg ऑफ वॉटर घ्यायचं. सो 2 मोल्स ऑफ NaOH dissolve in 1 kg of water, we get the 2 molar solution of NaOH.
मग या पद्धतीने हा फरक लक्षात घ्या तुम्ही. जर आपल्याला इथे जर ही ग्रॅम्स टर्म्स घेतली, आपण जर ही ग्रॅम्स टर्म घेतली तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, 1000 नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मला वाटतं मी मोलॅरिटी मध्ये इथे ग्रॅम शब्द बोललेली होती, तर आय डोंट रिमेंबर हे ml पाहिजे होतं. मोलॅरिटीच्या केसमध्ये ml जर घेतला तर आपण इथे 1000 नी मल्टिप्लाय करायचं. मोलॅरिटी असेल तर इथे ग्रॅम्स घ्यायचं, मोलॅरिटी असेल तर इथं ग्रॅम्स घ्यायचं आणि वर 1000 नी मल्टिप्लाय करायचं. सो मोलॅरिटी टर्म इज ओव्हर. नाउ द नेक्स्ट इज मोल फ्रॅक्शन. सो मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनेंट इज कुठल्या पण सबस्टन्सचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर ज्याचं काढायचंय त्याचं फ्रॅक्शन वर घ्यायचं न्यूमरेटरला. सपोज मोल फ्रॅक्शन ऑफ suppose one component, first component, suppose the mole fraction of one component च काढायचं, तर mole fraction of 1 divided by total number of moles divided by total number of moles. but total number of moles of other component किती असतील त्या सोल्युशन मध्ये तेवढ्यांची घ्यायचे. 1 2 3 किती असतील तेवढे सगळे आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यायचे. न्यूमरेटरला ज्याचं काढायचं ते घ्यायचं डिवाइडेड बाय टोटल मोल्स ऑफ कंपोनेंट. जर आपल्याला बायनरी मिक्सचर असेल तर आपलं दोनच असू शकतं. मग मोल फ्रॅक्शन ऑफ 1 ऑफ कंपोनेंट इट इज रिप्रेझेंटेड बाय x. सो x1 चं काढायचं डिवाइडेड बाय n1 प्लस n2. 1 n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. ते आपण कसं काढतो, गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. आपण कसं काढतो, गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. या पद्धतीने आपण मोल्स काढतो. जर आपल्याला त्या पद्धतीने n1 काढायचा झाला तर या पद्धतीने, n2 काढायचा झाला तर या पद्धतीने. मग दोघांचा n1 प्लस n2 आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यावं लागणार. आपल्याला जर 2 चं काढायचं झालं तर या पद्धतीने 2, फक्त न्यूमरेटर फॅक्टर बदलेल, तो फॅक्टर डिनॉमिनेटरचा फॅक्टर सेम राहील. युनिटी त्याचं काय, x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 म्हणजे काय, x1 ची व्हॅल्यू काय झाली आपली, सपोज ही आपली x1 ची झाली प्लस n2 डिवाइडेड बाय n1 प्लस n2 इज इक्वल टू, समजा आपलं बायनरी मिक्सचर असेल तर या पद्धतीने. मग ह्याचा एलसीएम किती झाला, n1 प्लस n2 हा एलसीएम झाला. त्यानंतर आपण त्याचं हे केलं तर फायनली वेग आहे इक्वल टू 1. फायनली आपल्याला किती उत्तर येणार आहे त्याचं, या पद्धतीने हे प्लस या पद्धतीने. सो या सगळ्याचं उत्तर किती असतं, x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. मग हे झालं आपलं मोल फ्रॅक्शन. त्यानंतर आपण बघायचं की सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन अँड सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन अँड सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन हे बघणार आहोत. तर कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व इन सोल्यूट, कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व द सोल्यूट. आपल्याला टर्म शब्द पुस्तकामध्ये काय आहे, कॅपॅसिटी ऑफ सोल्यूट, कॅपॅसिटी ऑफ सोल्यूट और कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व solute, to dissolve solute हे आपल्याला बघायचं आहे. So how much amount of solute is dissolved in that solvent, that is the capacity, that is the capacity, that is called solubility. ते आपण टर्म नंतर पाहणारच आहोत. Capacity of solution to dissolve the solute. So suppose if we continue the addition of solute in solvent, जर आपण थोडं अमाउंट ऑफ सोल्यूट टाकायला लागलो सॉल्व्हेंटमध्ये आणि त्यानंतर एक स्टेज येते की त्या स्टेजला विरघळायचं बंद होतं, म्हणजे डिझॉल्व्ह व्हायचं बंद होतं. मग त्याचे डिझॉल्व्ह व्हायचं बंद झालं, ती स्टेज म्हणजे मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन दॅट सॉल्व्हेंट. दॅट स्टेज इज कॉल्ड ॲट इक्विलिब्रियम. त्यावेळेला काय तयार होतं, इक्विलिब्रियम तयार होतं. त्यावेळेला काय तयार होतं, इक्विलिब्रियम तयार होतं. म्हणजे काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट, सोल्यूट plus solvent gives solution
that is called reverse process is called crystallization. A reverse process is called crystallization. So solute plus solvent gives dissolution. Solution तयार झाले. तर जर आपण addition of solute in solvent आणि त्यानंतर the crystal appear at the bottom as it is. मग ते appear व्हायच्या आधीचे स्टेज त्या स्टेजला म्हणजे solute plus solvent gives solution. Solution of the maximum amount of solute is dissolved in that solvent that is called saturated solution. तयार होतं ते saturated solution तयार होतं. At equilibrium म्हणजे काय? ही स्टेज अशी असते की सोल्युशन तयार झालं पण थोडंसं जरी टाकलं तरी लगेच रिव्हर्स रिएक्शन सुरू होते. लगेच रिव्हर्स रिएक्शन म्हणजे ते जे सोल्यूट जे आहे सोल्यूट अगेन कंबाईन विथ सोल्यूट आणि सॉल्व्हंट कंबाईन टू फॉर्म सोल्युशन आणि सोल्युशन पासून सॉल्व्हंट आणि सोल्यूट हे वेगळे व्हायला सुरुवात होते म्हणजे क्रिस्टलायझेशन प्रोसेस सुरू होते. त्या दोन्ही टर्म्स ॲट इक्विलिब्रियम म्हणजे ही पण प्रोसेस आणि ही पण प्रोसेस ॲट इक्विलिब्रियम म्हणजे आपण काय म्हणतो की ज्यावेळेला आपण वेपरायझेशन होत असतं पाण्याचं वेपरायझेशन पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाण्याचं वेपरायझेशन होतंय. मग आपण जर थर्मोमीटर हा उकळत्या पाण्यात ठेवला तरी टेम्परेचर 100 डिग्री असतं आणि वेपर्समध्ये ठेवला तरी टेम्परेचर कसं असतं 100 डिग्री असतं. कारण वेपर ॲट दॅट स्टेज दी वेपर्स अँड दॅट लिक्विड बोथ आर इन इक्विलिब्रियम. बोथ कसे आहेत इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये आहेत. मग तसंच इथे सुद्धा सोल्यूट प्लस सॉल्व्हंट हे डिझोल्युशन प्रोसेस आहे. डिझोल्युशन प्रोसेस इक्विलिब्रियम विथ क्रिस्टलायझेशन अशा दोन्ही ॲट दॅट स्टेज त्या टेम्परेचरला त्या मिक्सचरला आपण म्हणायचं की सॅच्युरेटेड सोल्युशन. मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट ॲट दॅट टेम्परेचर that is called as saturated solution. Unsaturated solution, minimum amount of solute is dissolved in that solvent. Unsaturated solution म्हणजे काय? Minimum amount of solute is dissolved in solution. That is called unsaturated. म्हणजे त्याच्यामध्ये अजून solute जर टाकला तर तो dissolve होऊ शकतो. That is called unsaturated solution. त्यानंतर टर्म येते that is supersaturated solution. त्यानंतर दुसरी टर्म येते that is called supersaturated solution. या supersaturated solution मध्ये काय मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट. मॅक्सिमम या सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा अजून जास्त अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट. सो प्रिपेअर अ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट हाय टेम्परेचर दॅट इज कॉल्ड सुपरसॅच्युरेटेड. हाय टेम्परेचर कुठल्याही पद्धतीने जास्तीत जास्त अमाउंट हा सुपरसॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा अजून अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट. दॅट टाइम द सुपरसॅच्युरेटेड सोल्युशन इज फॉर्म. इन दॅट थोडासा जरी क्रिस्टल टाकला असेल सोल्यूटचा तर लगेच क्रिस्टलायझेशन प्रोसेस सुरू होते त्याच्यामध्ये. दॅट इज आणि तयार होतं ते क्रिस्टल आणि सॅच्युरेटेड सोल्युशन असे दोन तयार होतात ह्या सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन पासून. सो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय तर मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड ॲट हाय टेम्परेचरला. जास्त कुठल्या पण टेम्परेचरला किंवा जास्त टेम्परेचरला किंवा प्रेशर असं वेगळं देऊन कमी करून जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट. दॅट इज कॉल्ड सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. त्यानंतर आपण बघायची आहे की सोल्युबिलिटी टर्म्स. सोल्युबिलिटी टर्म बघायची आहे. सोल्युबिलिटी मीन्स मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट. सो कॅपॅसिटी ऑफ सोल्यूट to dissolve in solvent per liter. Capacity of solute to dissolve in solvent per liter or per volume of solvent. Per volume of solvent. That is called as a solubility. So capacity, how much amount of solute is dissolved in that solvent, that capacity is called as a solubility. So solubility, unit of solubility काय म्हणता येईल grams per liter. किती grams of solute डिझॉल्व झालाय पर लिटरला दॅट इज कॉल्ड ग्रॅम्स पर लिटर और मोल्स पर लिटर. दुसरा जो काय सांगता येईल आपल्याला मोल्स पर लिटर पर सेंटीमीटर क्यूब पर डेसिमीटर क्यूब या पद्धतीने आपल्याला सोल्युबिलिटीचे युनिट्स आहेत. त्यानंतर आपल्याला टर्म्स बघायचे की सोल्युबिलिटी फॅक्टर जे आहे फॉर एक्झाम्पल सोल्युबिलिटी मॅक्सिमम आपण चहा उकळायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक साखर टाकली पाण्यात साखर टाकली
तर ती डिझॉल्व्ह झाली. परंतु जर आपण साखर केरोसिनमध्ये टाकली तर ती डिझॉल्व्ह होत नाही, तर ती डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजे काय, त्या साखरेची त्या केरोसिनमध्ये मिनिमम सोल्युबिलिटी आहे. थोड्याशा स्लाइटली अमाउंट ऑफ शुगर इज डिझॉल्व्ह इन दॅट केरोसिन आणि मग ते तशीच्या तशी तळाशी राहते. म्हणजे काय, त्या साखरेची सोल्युबिलिटी इन केरोसिन कमी आहे, परंतु साखरेची पाण्यामध्ये सोल्युबिलिटी जास्त आहे. म्हणजे काय, मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्युबिलिटी इज डिझॉल्व्ह इन दॅट सॉल्व्हंट. ती सोल्युबिलिटी, सो सोल्युबिलिटी मग आपल्याला ग्रॅम्स पर लिटर या सूत्रामध्ये, या युनिटमध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येते. सो विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. कारण ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला इंडस्ट्रियली खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळेला आपण आपलं ग्रॅज्युएशन हे झाल्यानंतर, शिक्षण झाल्यानंतर आपण ज्यावेळेला जनरली नोकरीसाठी किंवा आपल्याला एखादा प्लान टाकायचा आहे, त्यावेळेला आपल्याला या गोष्टी स्टडी करून आपल्याला ते प्लांट, आपल्याला मॅक्झिमम आपल्याला यील्ड इम्पॉर्टंट असते. यील्ड म्हणजे उत्पादन, उत्पादन हे महत्त्वाचं असतं. मग आपल्याला ह्या ज्या बारीक बारीक टर्म्सचं जर आपण स्टडी केलं तर उत्पादन आपल्याला कसं वाढवता येईल हे स्टडी करायसाठी आपल्याला हे सगळे सोल्युशन, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड सोल्युशन, सोल्युबिलिटी, ह्या जे काही आपण ह्या सोल्युशन चॅप्टरमध्ये स्टडी करतो, या टर्म्स आपल्याला सगळ्या उपयोगाला पडणार आहे. तर factors affecting the solubility. So which are the factors affecting the solubility? So पहिली टर्म आहे solubility affect करायची, ती म्हणजे nature of solute and solvent. पहिलं टर्म येणार आपल्याला nature of solute and nature of solvent. काय, nature of solute and nature of solvent. तर आपल्याला एक टर्म दिलेला आहे like dissolving like. म्हणजे काय, लाईक डिझॉल्विंग लाईक म्हणजेच काय, तर पोलार सोल्यूट, पोलार सोल्यूट डिझॉल्विंग पोलार सोल्यूट, पोलार सोल्यूट, सोल्यूट डिझॉल्विंग पोलार सॉल्व्हेंट, डिझॉल्व्ड इन पोलार सॉल्व्हेंट, इन पोलार सॉल्व्हेंट, पोलार सोल्यूट डिझॉल्विंग पोलार सॉल्व्हेंट, नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्विंग नॉन पोलार सॉल्व्हेंट, नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्विंग नॉन पोलार सॉल्व्हेंट. मी या पद्धतीने आपल्याला उदाहरण देते. नॉन पोलर सोल्यूट म्हणजे पोलॅरिटी आपण कशी ओळखायची, पोलर सोल्युशन आहे, पोलर सबस्टन्स आहे का नॉन पोलर सबस्टन्स आहे, हे आपल्याला कसं ओळखता येतं. तर त्याच्या फॉर एक्झाम्पल आयनिक सॉलिडमध्ये आपण पिरियडिक टेबलचं स्टडी केलेलं आहे. इकडचे कसे असतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट असतात, इकडचे कसे असतात, इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेमेंट असतात. तर ज्यावेळेला आपण त्यांची जोडी करू त्यावेळेला जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जर जास्त असेल, त्या दोघांचा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स, फॉर एक्झाम्पल सोडियम, इकडचा सोडियम आणि इकडचं Cl, मग त्या पद्धतीने एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रोनेगेटिव्ह. सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इज ग्रेटर, दॅट टाइम इट फॉर्म अ पोलर पोलर कंपाऊंड. त्यावेळेला ते कसं तयार होतं, पोलर कंपाऊंड तयार होतं. मग ती पोलर. सो पोलर सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलर सॉल्व्हेंट. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, सोडियम क्लोराईड डिझॉल्विंग वॉटर, पटकन डिझॉल्व्ह होतं, त्याच्यामध्ये अंडर कम्प्लिटली मिक्सिबल होमोजिनस सोल्युशन तयार होतं, होमोजिनस सोल्युशन तयार होतं. सो पोलर सोल्यूट डिझॉल्विंग पोलार सॉल्व्हेंट. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेतलं की नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्विंग नॉन पोलर सॉल्व्हेंट, नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्विंग नॉन पोलर सॉल्व्हेंट. त्याचा आपल्याला नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्विंग नॉन आयोडीन क्रिस्टल्स, आयोडीनचे क्रिस्टल्स असतात, आयोडीन क्रिस्टल डिझॉल्विंग CCl4 मीन्स कार्बन टेट्राक्लोराइड, मीन्स कार्बन टेट्राक्लोराइड. आता कार्बन आणि क्लोरीन ह्याच्या वेळेला मॉलिक्यूल तयार होते, यांचा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त नाही, त्यामुळे हे कसं झालं, नॉन पोलर सोल्यूट झालं. और बेन्झीन, मग ह्यांच्यामध्ये काय हे झाले, नॉन पोलर सॉल्व्हेंट झाले. जनरली ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट जे असतात तर नॉन पोलर सॉल्व्हेंट असतात. मग हे कसे झाले, नॉन जनरली ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स आर नॉन पोलर. मग हे झाले आपले नॉन पोलर सॉल्व्हेंट झाले. सो आयोडीन डिझॉल्व्ह नॉन पोलर सॉल्व्हेंट. म्हणजेच काय, नॉन पोलर सोल्यूट हा मॉलिक्यूल आहे, नॉन पोलर सोल्यूट. पण सेम आपल्याला या पद्धतीने अजून काही उदाहरण घेता येते. ऑक्सिजन डिझॉल्विंग वॉटर, वॉटर कसं आहे, वॉटर पोलर आहे, वॉटर कसं आहे, पोलर. द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन द हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज डिफरन्स
नॉन पोलर झालं. सो नॉन पोलर सोल्यूट dissolve in water म्हणजे ऑक्सिजन dissolve in water that minimum quantity of solute is dissolved in water. म्हणजेच काय ऑक्सिजन हा खूप कमी प्रमाणात पाण्यामध्ये डिझॉल्व होतो आणि that oxygen is used by aquatic animal. सो अजून आपल्याला काय घेता येईल पोलरचं उदाहरण पोलर मध्ये तर अल्कोलिन वॉटर ते मिक्स होणारे एकमेकांशी मिक्स होतात. सो फॉर्मेशन ऑफ सोल्युशन. परंतु तेल पाण्यात टाकलं तर ते डिझॉल्व होत नाही बिकॉज वन ऑफ द कंपोनेंट इज नॉन पोलर अँड अदर कंपोनेंट इज पोलर. म्हणजे ते डिझॉल्व होत नाही एकमेकांबरोबर ते डिझॉल्व होत नाही. So here the nature of solute and solid. The next term is a temperature. So टेम्परेचरचा इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. तर टेम्परेचरचा इफेक्ट हा आपल्याला टेम्परेचरचा इफेक्ट बघायचा आहे. सो solubility of substance change जनरली काय होतं लक्षात येतं आपल्याला थेरॉटिकली नॉलेजचा आणि प्रॅक्टिकल नॉलेजचा या टेम्परेचरमध्ये थोडासा फरक पडतो. तर जनरली आपल्याला माहिती आहे आपण चहामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यात 2 चमचे साखर टाकली. सुरुवातीला ती 2 चमचे नुसती रूम टेम्परेचरला जर पाणी ठेवलेलं असेल तर ती लवकर डिझॉल्व होत नाही. परंतु जर आपण त्याला तापायला ठेवलं तर तापायला ठेवलं म्हणजे टेम्परेचर दिलं तर ते काय होतं मॅक्सिमम अमाउंट ऑफ शुगर इज डिझॉल्व इन दॅट वॉटर. म्हणजे काय टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सोल्युबिलिटी वाढते असं आपल्याला प्रॅक्टिकली दिसतं. परंतु थेरॉटिकल नॉलेज आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगतं. तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर दी सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स चेंज विथ टेम्परेचर it is depends upon the enthalpy of solution. Solubility of substance change with temperature. Solubility temperature प्रमाणे change होते. It is depends upon. कशावर डिपेंड्स आहे तर enthalpy of solution. Enthalpy of solution म्हणजे काय? Enthalpy of solution. So during the dissolution, it is evolved or absorbed. During the dissolution, it is evolved or absorbed. समजा तुम्ही आकृतीमध्ये NaOH चे सोल्युशन बनवलेले असेल. सो सोडियम हायड्रॉक्साइड डिझॉल्व इन वॉटर दॅट टाइम ते कंटेनर गरम लागतं. कंटेनर काय होतं गरम लागतं. किंवा काही जे रिएक्शन एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन काही सबस्टन्स असे आहेत की ते डिझॉल्व होताना कंटेनर गरम होतो. गरम होतं म्हणजे काय ते यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन या दोनचा आधी स्टडी करावा लागणार आहे. कारण रिएक्शन या 2 टाईपचे असतात. त्या हीट इव्हॉल्व्ड और ॲब्सॉर्ब त्या पद्धतीने पडतात. एक्झोथर्मिक रिएक्शन इन विच द हीट इज इव्हॉल्व्ड आणि त्याच्यामध्ये एंडोथर्मिक मध्ये काय होतं हीट इज ॲब्सॉर्ब. तर काही सबस्टन्स असे आहेत हीट इज ॲब्सॉर्ब. काही सबस्टन्स असे आहेत की हीट बाहेर पडते. मग फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की किंवा एक्झाम्पल आपण नंतर घेऊया. काही सबस्टन्स आहेत डिझॉल्व विथ इफर्वसन्स म्हणजे काही सबस्टन्सेस सोल्युबिलिटीचा फॅक्टर आपण बघतोय याच्यामध्ये. तर आपण बघितलं की सपोज KCl इज डिझॉल्व इन वॉटर असं झालं. समजा KCl घेतलंय. KCl इज डिझॉल्व इन वॉटर ही रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक रिएक्शन. ही रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे हीट इज ॲब्सॉर्ब. या केसमध्ये KCl पाण्यामध्ये डिझॉल्व व्हायसाठी आपल्याला काय लागणार आहे हीट इज ॲब्सॉर्ब केली जाणार आहे. KCl पाण्यात ज्या वेळेला आपण डिझॉल्व होऊ त्यावेळेला दॅट हीट इज ॲब्सॉर्प्शन बाय दॅट वॉटर. म्हणजे वॉटरचं कंटेनर आपण ज्या वेळेला KCl पाण्यात टाकू त्यावेळेला ते कंटेनर कसं लागणार आहे गार लागणार आहे. म्हणजे काय हीट इज ॲब्सॉर्ब बाय दॅट KCl ड्युरिंग डिझोल्यूशन प्रोसेस फ्रॉम दी वॉटर. दॅट इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन झाली. हीट इज ॲब्सॉर्ब टेम्परेचर कमी झालं कंटेनर गार जास्त लावायला लागलं म्हणजे काय हीट इज ॲब्सॉर्ब. सो अशा रिएक्शन ज्या रिएक्शनमध्ये
that is the endothermic reaction. During that heat is absorbed. मग जर आपण अशा रिएक्शनला जर टेम्परेचर दिलं, टेम्परेचर गिवन or टेम्परेचर इनक्रीज, टेम्परेचर दिलं किंवा टेम्परेचर वाढवलं किंवा आपण काय म्हणूया टेम्परेचर जर वाढवलं तर सॉल्युबिलिटीचा रेट वाढतो. रेट ऑफ सॉल्युबिलिटी इनक्रीजेस, सॉल्युबिलिटी इनक्रीजेस and the solubility वाढते. मग फॉर एक्झाम्पल आपण कुठले घेतलेलं आहे KCl. when KCl is dissolved in water that time the container become cold, अजून गार व्हायला लागतं कंटेनर. मग पाण्यामध्ये त्यावेळेला ती म्हणजे कुठली रिएक्शन झाली एंडोथर्मिक झाली. एंडोथर्मिक मध्ये काय होतं हीट इज ॲब्झॉर्ब, हीट ॲब्झॉर्प्शन होतं. मग जर आपण हीट ॲब्झॉर्प्शन होत असेल म्हणजे जर आपण हीट दिली तर सॉल्युबिलिटी वाढायला पाहिजे. म्हणजे काय सॉल्युबिलिटी वाढते. जर आपण अशा रिएक्शनला जर हीट दिली तर आपलं सॉल्युबिलिटी वाढते. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. फॉर एक्झाम्पल द कॅल्शियम क्लोराइड और लिथियम सल्फेट. कॅल्शियम क्लोराइड और लिथियम सल्फेट. लिथियम सल्फेट वॉटर क्रिस्टलायझेशन. लिथियम सल्फेटचा फॉर्म्युला काय Li2SO4.H2O. that is called H2 वॉटर मॉलिक्यूल आपल्याला ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल ही वॉटर मॉलिक्यूल आपल्याला लागणार आहेत. त्याच्यामध्ये क्रिस्टल फॉर्म होताना म्हणजे काय ते लिक्विड स्टेट मध्ये असं नाही, परंतु ज्यावेळेला क्रिस्टल तयार होतं त्यावेळेला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन वॉटर त्याच्यात मॉलिक्यूल त्याच्यामध्ये ऍड होतात. हाताला अजिबात ओलसर लागत नाही. that crystal formation of crystal. So such a type of crystals dissolve in water. हे जर आपण पाण्यात जर डिझॉल्व केलं तर एक्झोथर्मिक रिएक्शन होते. हे डिझॉल्व होताना कुठली रिएक्शन होत असते एक्झोथर्मिक रिएक्शन होत असते. म्हणजे हीट बाहेर पडते. हे ज्या वेळेला आपण पाण्यात टाकतो त्यावेळेला काय होतं हीट बाहेर पडते म्हणजे हीट वाढते. मग जर टेम्परेचर जर कमी केलं तर सॉल्युबिलिटी वाढते. या केसमध्ये काय मग टेम्परेचर जर कमी केलं एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. मग हीट इज इव्हॉल्व्ड. काय होत असतं हीट इज इव्हॉल्व्ड. सो हीट इज इव्हॉल्व्ड ड्यूरिंग द प्रोसेस हीट इज इव्हॉल्व्ड. सो टेम्परेचर इज लेस. टेम्परेचर डिक्रीज केलं बाय रिड्यूसिंग द टेम्परेचर वी गेट द मॅक्सिमम सॉल्युबिलिटी ऑफ calcium chloride in water. We get the maximum solubility of calcium chloride in water. मग या पद्धतीने टेम्परेचर फॅक्टर ते काय म्हणतात आपल्याला की solubility is depends upon temperature. It is related to heat is evolved or absorbed. मग या पद्धतीने heat is evolved or absorbed या पद्धतीने आहे. असं आपल्याला सांगितलं जातं. परंतु हे झालं आपलं थेरॉटिकल नॉलेज. प्रॅक्टिकली काय होतं की प्रॅक्टिकली ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व दॅट दी सपोज आपण डायग्रामॅटिकली बघूया एक्सपेरिमेंटली. सो डायग्रामॅटिकली आपण बघूया. आपण ग्राफ प्लॉट केला टेम्परेचर वर्सेस सॉल्युबिलिटी. आपण ग्राफ काय प्लॉट केला टेम्परेचर वर्सेस सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी आपण इथे कसं एक्सप्रेस करणार आहे grams per 100 ml 100 gram of water. 100 gram of water. सॉल्व्हेंट कुठले घेतले आपण सपोज वॉटर घेतले. सॉल्युबिलिटी युनिट इथं लिहिलेलं आहे टेम्परेचर सेल्सियस और केल्विन एनीवे त्याने काय आपल्याला एवढा फरक पडत नाही. परंतु आपल्याला जर सॉल्युबिलिटीचा या पद्धतीने स्टडी करायचा झाला तर हे जर आपलं थेरॉटिकल नॉलेज. परंतु प्रॅक्टिकली आपल्याला तसं सापडत नाही. टेम्परेचर वाढलं की सॉल्युबिलिटी वाढते. प्रॅक्टिकली आपल्याला काय सापडतं टेम्परेचर वाढलं की सॉल्युबिलिटी वाढते. मग आता आपल्याला टेम्परेचर या पद्धतीने हा वाढता आहे या पद्धतीने हा वाढता आहे. जर टेम्परेचर वाढलं तर सॉल्युबिलिटी वाढली. टेम्परेचर वाढलं तर सॉल्युबिलिटी वाढते. हे कशाचे पोटॅशियम नायट्रेट. कशाची सांगता येईल पोटॅशियम नायट्रेटची सॉल्युबिलिटी वाढली. टेम्परेचर वाढलं सॉल्युबिलिटी वाढली. नायट्रेट जनरली टेम्परेचर वाढलं सॉल्युबिलिटी वाढली. ग्राफ आपला कसा चालला या पद्धतीने. सो सोडियम नायट्रेट टेम्परेचर वाढलं सॉल्युबिलिटी वाढली. सच अ टाइप ऑफ रिएक्शन्स आर कॉल्ड एज एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक
म्हणजे इट इज ॲब्झॉर्ब. मग या पद्धतीने त्यानंतर काही मॉलिक्यूल आहेत त्याच्यामध्ये की सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड, त्यानंतर सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड या पद्धतीने अजून आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. सोडियम ब्रोमाइड KBr, सोडियम पोटॅशियम ब्रोमाइड, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम ब्रोमाइड, KCl आणि त्याच्यानंतर आपला NaCl, KCl त्यानंतर आपल्याला लागतं ते NaCl. या पद्धतीने असं कसं काही एवढा फार इफेक्ट होत नाही सॉलिबिलिटीचा आणि टेम्परेचरचा यांच्या डिझोल्युशनवर, परंतु पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेटवर आपल्याला इफेक्ट दिसतो. परंतु आपल्याला हे जे आहे सोडियम ब्रोमाइड, KBr, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड ह्यांच्या सॉलिबिलिटीवर टेम्परेचरचा फारसा काही इफेक्ट दिसत नाही, थोडंसं फ्लक्च्युएशन दिसतं. ओके. त्यानंतर आपल्याला सोडियम सल्फेट जे असतात, सल्फेटचे कंपाऊंड्स जे असतात ते आपल्याला काय होतात, ते सॉल्युबिलिटी डिक्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. सो सल्फेटच्या कंपाऊंड मध्ये काय होतं की सॉल्युबिलिटी डिक्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. कमी टेम्परेचरला सॉल्युबिलिटी जास्त असते, त्यानंतर सॉल्युबिलिटी ही कमी होत जाते. त्यानंतर काय होतं, सॉल्युबिलिटी ही कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल सोडियम सल्फेट, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय म्हणतील सोडियम सल्फेट की सॉल्युबिलिटी कमी होत जाते ॲज द टेम्परेचर इन्क्रीज, सॉल्युबिलिटी डिक्रीज. मग हे आपल्याला ग्राफिकली आपल्याला पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तर त्याचा पण आपल्याला स्टडी करायला पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला प्रेशरचा इफेक्ट बघूया. सो हा टेम्परेचरचा इफेक्ट झाला, हा झाला आपला सॉलिडवर, आयनिक सॉलिडवर टेम्परेचरचा कसा इफेक्ट होतो हे आपण बघितलं. आता गॅसेसचा इफेक्ट, टेम्परेचरचा गॅसेसवर काय इफेक्ट होतो ते बघायचं. गॅसेसवर कसा टेम्परेचरचा इफेक्ट होतो. सो गॅस मॉलिक्यूल जर टेम्परेचर वाढलं तर गॅस मॉलिक्यूल हे कमी डिझॉल्व्ह होतात. ॲज द टेम्परेचर इन्क्रीज दी सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस डिक्रीज, ॲज द टेम्परेचर इन्क्रीज सॉल्युबिलिटी डिक्रीज झाली. गॅसेस solubility of the gas, so solubility of a gas decreases with increasing temperature, with increase in temperature, decrease in temperature वाढलं, solubility of the gas कमी झाली. त्याचा आपल्याला रिलेटेड कसं सांगता येईल, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, हे जे गॅसेस लॉ आहेत आपल्याला, चार्ल्स लॉ तो काय सांगतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग जर टेम्परेचर वाढलं तर गॅस मॉलिक्यूल ऑफ गॅस त्याची व्हॉल्यूम वाढली जाते आणि मग टेम्परेचर वाढलं की ते मोठे मोठे बबल तयार होतात, बाहेर पडतात. एस्केप फ्रॉम दी लिक्विड water because the volume is related to temperature. मग व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इन्क्रीज विथ द टेम्परेचर झालं तर त्याच्यामध्ये काय होतं, हे व्हॉल्यूम वाढून गॅस मॉलिक्यूलची व्हॉल्यूम वाढते आणि ते बाहेर पडतात. मग आपल्याला हे उदाहरण देता येईल इन समरमध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये काय होतं, समरमध्ये काय होतं की ते ॲक्वेटिक ॲनिमल जे आहेत, ॲक्वेटिक ॲनिमल क्रिएचर ते काय जातात, तळाला जातात कारण तळाशी काय असतं, टेम्परेचर कमी असतं. सुपरनाईट सोल्युशन जे आहे, सुपरनाईट वॉटर जे आहे ते तापलं जातं आणि तापल्यामुळे काय होतं, एअर बबल, त्याचे जे बबल्स तयार होऊन, ऑक्सिजनचे बबल्स तयार होऊन ते बाहेर पडले जातात, एस्केप होऊन जातात. परंतु तळाला टेम्परेचर कमी असतं आणि टेम्परेचर कमी त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन इज ग्रेटर आणि त्याच्यामध्ये मग आपण ते ॲब्झॉर्ब करू शकतो आणि मग म्हणजे ते श्वसनासाठी रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये aquatic animal use that oxygen during the respiration process. So in summer the aquatic animals go at the bottom. या पद्धतीने जातात. तसंच अजून आपल्याला काय सांगता येईल याची उदाहरणं, तर
रेट ऑफ कंडेन्सेशन प्रोसेस कशी असते, एंडोथर्मिक असते. कंडेन्सेशन प्रोसेस कशी असते, सो अजून आपल्याला काय सांगता येईल याच्यामध्ये, सो कंडेन्सेशन प्रोसेस कशी असते, एक्झोथर्मिक असते. आणि टेम्परेचर जर वाढलं, एक्झोथर्मिक असते, टेम्परेचर वाढलं, एक्झोथर्मिक. कंडेन्सेशन प्रोसेस, गॅस कंडेन्स केला, कंडेन्सेशन, गॅस जर आपण कंडेन्स केला, गॅसचं आपण कंडेन्सेशन केलं, तर कंडेन्सेशन प्रोसेस कशी असते, एक्झोथर्मिक असते. हीट बाहेर पडते. मग हीट बाहेर पडते त्यावेळेला टेम्परेचर आपण लो दिलं, लोअर टेम्परेचर म्हणजे हीट बाहेर पडते. आणि म्हणून मग टेम्परेचर जर कमी केलं, लोअरिंग टेम्परेचरला मग मॅक्झिमम सोल्युबिलिटी दिसते. सोल्युबिलिटी इज ग्रेटर. सोल्युबिलिटी कशी असते, ग्रेटर असते. मग कंडेन्सेशन, गॅस कंडेन्स करून त्या पाण्यात भरलेला असतो. तर आपल्याला हा टेम्परेचरचा इफेक्ट सांगता येईल. आता आपल्याला बघायचं आहे प्रेशरचा इफेक्ट ऑफ सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी मीन्स व्हॉट, द कॅपॅसिटी ऑफ सोल्यूट टू डिझॉल्व इन सॉल्व्हेंट. कॅपॅसिटी ऑफ सोल्यूट टू डिझॉल्व इन सॉल्व्हेंट. सो आता आपल्याला अभ्यास करायचा आहे तो प्रेशरचा इफेक्ट. सो प्रेशरचा इफेक्ट ऑफ सॉलिड आणि लिक्विडवर, सोल्युबिलिटीच्या सॉलिड आणि लिक्विडवर होत नाही. कारण का, they are incompressible. ते कॉम्प्रेस होऊ शकत नाहीत. ऑलरेडी they are compactly arranged. The solid and liquid already they are compactly arranged. So no effect of pressure on solid and liquid. परंतु गॅसवर त्याचा इफेक्ट होतो. परंतु solubility of the gas, pressure effect, there is a effect of pressure on solubility of a gas. वाढवलं तर सॉल्युबिलिटी वाढते. प्रेशर इन्क्रीजेस, प्रेशर ऑफ अ गॅस increases, the solubility of the gas increases. The pressure increases, the solubility increases. Solubility increases. Pressure वाढलं, solubility वाढली. Pressure वाढलं तर solubility वाढली जाते. So pressure increases, that solubility of a gas is also increases. आपण डेली यूजचे एक्झाम्पल आहे आपल्याला, जो सिलेंडर, गॅस सिलेंडर एलपीजी गॅस, त्याच्यावर तो कसा ह्याच्यामध्ये भरला जातो. सो प्रेशर देऊन कन्वर्टेड टू लिक्विड अँड दॅट पोर इन दॅट सिलेंडर, त्याच्यामध्ये सिलेंडरमध्ये टाकला जातो. परंतु जर प्रेशर कमी केलं, म्हणजे रूम टेम्परेचरला जर तो गॅस आला, तर तो लिक्विडमधून वेपर स्टेजमध्ये असतो, वेपर और गॅसियस स्टेटमध्ये असतो. म्हणजे प्रेशर जर कमी केला तर सोल्युबिलिटी कमी झाली, प्रेशर जर कमी केलं तर सोल्युबिलिटी ही कमी होणार. तर या पद्धतीने फॉर एक्झाम्पल अजून आपल्याला काय देता येईल की आपलं कोल्ड्रिंकमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू हा असतो. कार्बन डायऑक्साईड वायू इज डिझॉल्विंग वॉटर. कार्बन डायऑक्साईड गॅस इज डिझॉल्विंग वॉटर. मग हे प्रेशर दिलं जातं मग ॲट द कुलिंग स्टेजमध्ये, कारण टेम्परेचरचा पण इफेक्ट आहे. टेम्परेचर जर कमी केलं तर सोल्युबिलिटी वाढते. मग त्या पद्धतीने लोअर टेम्परेचरला आणि जास्त प्रेशरला एक्सेस प्रेशर द्यायचं आणि टेम्परेचर कमी करायचं, आणि एक्सेस प्रेशर देऊन हा CO2 डिझॉल्व इन वॉटर. आणि मग आपण त्याचं मॉप, आणि जर आपण टोपण काढलं तर एक्सेस CO2 डिझॉल्विंग दॅट वॉटर इज इव्हॉल्व. आपण जर थम्सअपच्या बाटलीचं टोपण उघडलं तर एकदम करून गॅस बाहेर पडतो. म्हणजे काय, एक्सेस अमाऊंट ऑफ CO2 विच इज डिझॉल्व इन दॅट वॉटर, त्या आपण झाकण्याने त्याला प्रेशर दिलेलं असतं. आणि जर प्रेशर कमी केलं आपण तर एक्सेस अमाऊंट ऑफ CO2 इज इव्हॉल्व. मग याचा स्टडी केलेला आहे बाय द सायंटिस्ट हेनरी या नावाच्या सायंटिस्टने या सगळ्याचा स्टडी केलेला आहे. सो हेनरीज लॉ आपल्याला, हेनरी लॉ काय सांगतो आपल्याला, सोल्युबिलिटी इट इज डिनोटेड बाय S.
So solubility of gas is directly proportional to pressure. Is directly proportional to pressure of a gas. So proportionality आपल्याला साइन काढायचं आहे. S is equal to KH. कारण आपल्याला proportionality साइन काढायचं आहे. KH means proportionality constant. H म्हणजे Henry's law, Henry's constant. So proportionality Henry's constant. So S is equal to KH into P. हे आपल्याला फाइंड आपल्याला याचे युनिट्स बघायचे आहेत. युनिट्स ऑफ सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटीचे युनिट्स काय म्हणता येईल? सॉल्युबिलिटीचे युनिट ग्रॅम्स पर लिटर, ग्रॅम्स पर लिटर और मोल्स पर लिटर हे सॉल्युबिलिटीचे युनिट झालं. प्रेशर इज एक्सप्रेस इन बार. प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये एक्सप्रेस करू शकतो, बार मध्ये करू शकतो किंवा एनएम ऑफ हाईट ऑफ मर्क्युरी या पद्धतीने आपल्याला प्रेशर हे मोजता येतं. परंतु आपण इथे कशात घ्यायचं? आपल्याला बार मध्ये घ्यायचं. जर प्रेशर आपलं 1 बार असेल परंतु आपल्याला प्रेशर या केस मध्ये काय घ्यायचंय? बार मध्ये घ्यायचं. जर प्रेशर 1 बार घेतला आपण तर त्यावेळेला सपोज प्रेशर 1 बार घेतलं तर सॉल्युबिलिटी इज इक्वल टू KH into 1 म्हणजे सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इज इक्वल टू हेनरीज लॉ कॉन्स्टंट. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू solubility at pressure, solubility of substance at solubility of a gaseous substance at 1 bar. आपल्याला काय सांगता येईल? Solubility of a gaseous substance at 1 bar. Okay, thank you. Okay. Some exceptional cases of Henry's law आहे. आता some exceptional cases of Henry's law आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगते? अमोनिया वायू HCl वायू हा पाण्यामध्ये डिझॉल्व झाला. पाण्यामध्ये इट इज मॅक्सिमम सॉल्युबिलिटी ऑफ अमोनिया इन वॉटर अँड फॉर्मेशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड. अमोनियम हायड्रॉक्साइड हे या पद्धतीने HCl वायू हा पाण्यात डिझॉल्व करून आपल्याला वेगवेगळे डायल्युशन्स हे बनवले जातात. तसंच CO2 इज डिझॉल्व इन वॉटर. CO2 डिझॉल्व इन वॉटर फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ऍसिड, फॉर्मेशन ऑफ H2CO3. सो यांची सॉल्युबिलिटी कशी पाण्यामध्ये जास्त आहे. HCl चं सॉल्युबिलिटी ही जरा कमी करता येईल, कमी म्हणता येईल कारण आपण HCl चं बाटलीचं झाकण उघडलं की HCl च्या फ्युम्स बाहेर पडायला लागतात. म्हणजे काय? त्याची डायल्युशन नंतर कमी होतं. HCl ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड कसं बनवलं जातं? त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण HCl गॅस डिझॉल्व करतो आणि HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवलं जातं. परंतु जर आपण उघडं ठेवलं तर HCl च्या फ्युम्स बाहेर पडत असतात. परंतु आपल्याला अमोनियाचं सुद्धा सेम उदाहरण आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं हे यांची उदाहरणं सेम टाईप म्हणता येतील आपल्याला. जर उघडं ठेवलं तर ते वायू हळूहळू बाहेर पडायला लागतात. तर ह्या काय एक्सेप्शनल केसेस आहेत. त्याच्यामध्ये मॅक्झिमम सॉल्युबिलिटी आहे हेनरी लॉ पेक्षा. हेनरीने जे सांगितलंय ते सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त सॉल्युबिलिटी आहे पाण्यामध्ये ह्या गॅसेसची. थँक्यू.